सहभागी पुस्तक वाचन. या फिल्ममध्ये 5 वर्षांची मुलं ताईंबरोबर पुस्तक वाचनात सहभागी होताना दिसतील. ही फिल्म पाहताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं. ताई मुलांना कशा तऱ्हेचे प्रश्न विचारतात ते पहा. पुस्तकाच्या संदर्भातले मुखपृष्ठ, मलपृष्ठ असे कोणकोणते शब्द मुलांना माहिती आहेत हे ताई कसं चाचपून पाहतात. आवाजातील बदल आणि हावभाव यांच्याद्वारे शब्दांचे अर्थ मुलांपर्यंत पोहोचवले जातात. वर्गातील वागणुकीच्या नियमांची मुलांना कशा पद्धतीने आठवण करून दिली जाते. आता आपण काय करणार माहिती का? आता मी तुम्हाला एक पुस्तक वाचून दाखवणार आहे. तर समजा ह्याच्यावर हे शब्द नसले तर ह्या पुस्तकाचं नाव काय आहे हे तुम्हाला कळेल का? किती जण एका वेळी उत्तर देणार मला? एक जण. धनुष्य फुलपाखरू. धनुष्य फुलपाखरू. तू सांग मला काय नाव असेल या पुस्तकाचं? पांढरं फुलपाखरू. अजून काय नाव असू शकतं या पुस्तकाचं? सांग अनुष्का. फुलपाखरू. तर आपल्याला नुसतं चित्र पाहून पण समजतं की ही फुलपाखराबद्दलची गोष्ट आहे. हे जे रंगीबेरंगी धनुष्य सारखं दिसतं याला काय म्हणतो रे आपण? धनुष्य. कुठलं तरी धनुष्य. बरोबर आहे, इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्यावर बसलं फुलपाखरू असं ह्या पुस्तकाचं नाव आहे. पुस्तकाचा हा जो भाग असतो समोरचा त्याला आपण काय म्हणतो? मुखपृष्ठ. बरोबर आहे. याला काय म्हणतो? मागचं पृष्ठ किंवा मलपृष्ठ. याला काय म्हणतो? याला काय म्हणतो? पुस्तकाचं पहिलं पान किंवा पानं. ही आतली जी असतात ही पुस्तकाची पानं. बरोबर, तुम्हाला सगळे शब्द पुस्तकाचे माहिती आहेत. पिल्ली, टिल्ली आणि मिल्ली नावाच्या 3 अळ्या होत्या. त्यांनी एक दिवशी खूप 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 पानं खाल्ली. त्या इतक्या लठ्ठ झाल्या की त्यांना चालता पण येईना. म्हणून त्या झोपायला जागा शोधू लागल्या. जेव्हा त्या तिघी सरपटू लागल्या. आळ्या कशा चालतात? हे समजा झाडाची फांदी असली ना किंवा पान असलं ना, अळी त्याच्यावर अशी असते. मग ती आपलं डोकं आणि शेपटी अशी एकत्र आणते आणि अशी पुढे सरकते. दाखवा मला करून. डोकं आणि शेपटी एकत्र आणते आणि पुढे सरकते. शाबास, बरोबर. अशी सरपटत सरपटत. गुड. हा, तर मग शोधत होत्या जागा झोपायला. तेव्हा पिल्ली म्हणाली, ही पिल्ली आहे, मला पिवळा रंग फार. वाचून दाखवताना बाई आणि मुलांमधील देवाणघेवाण महत्वाची असते. या क्रियेतून भाषेच्या आणि अर्थपूर्ण वाचनाच्या अनेक अंगांकडे मुलांचे लक्ष वेधले जाते. मुलांचा वाचन क्रियेत सक्रिय सहभाग असल्याने त्यांचे अवधान टिकून राहते. वाचताना छोटे प्रश्न विचारून मुलांच्या पूर्वानुभवाशी गोष्टीचा संबंध जोडता येतो. पण मिल्ली होती ना, तिला काही सुचेच ना कुठे झोपावं. ती फिरली सगळ्या जंगलभर. मग तिला एक उंच नारळाचं झाड दिसलं. त्यावर तिने झोपायचं ठरवलं. पिल्ली, टिल्ली आणि मिल्ली 3 मैत्रिणींनी आपले आपले कोश बनवले. कोश बनवले आणि 15 दिवस त्या त्याच्यामध्ये झोपून गेल्या. वाचताना आवाजातील चढ उतार, चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीचा योग्य वापर केल्याने मुलांना मजकुराच्या अर्थाचा अंदाज लावायला मदत होते. बस कोश होता की नाही, त्यातून काय निघालं? कुठल्या रंगाचं? पिवळ्या रंगाचं. मग थोड्या वेळाने तो सफरचंदाच्या झाडावर कोश होता की नाही, त्यातून आणखीन कोणीतरी एक जण बाहेर आलं. कोण असेल बरं? फुलपाखरू. कुठल्या रंगाचं? बस, लाल रंगाचं. आणि तिसऱ्या ह्याच्यातून मात्र मोठं फुलपाखरू निघालं. कुठल्या रंगाचं? मग हिने आपल्या रंगीबेरंगी मैत्रिणींना बघितलं. ती म्हणाली, हे काय, मला काही रंगच नाही, मला तर रंग हवेत.
म्हणून ती उडत 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 निघाली. मिली अवतीभोवती सगळीकडे उडू लागली. पण तिला कुठेही एकही पांढरं फुलपाखरू तिच्यासारखं दिसेच ना. मला माझ्या पंखांना रंग द्यायचा, आता मी काय करू, ती विचार करू लागली. तेवढ्यात तिच्या डोक्यावर एक पावसाचा थेंब पडला. अजून पडला, अजून एक पडला. पाऊस येऊ लागला. आणि ती जशी उडत 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 गेली तर तिला एक समोर मोठं काहीतरी रंगीबेरंगी दिसलं. ती म्हणाली, हे तर फारच सुंदर दिसतंय, रंगीबेरंगी. मी जर याच्यावर जाऊन बसले तर मला हे मिळतील का बरं रंग. तिने विचार केला आणि विचार करता करता ती तिथून उडाली. तर कशी झाली होती, अशी रंगीबेरंगी इंद्रधनुष्यासारखीच. तेच रंग सगळे तिच्या पंखांना लागले होते. आणि ती हसली. वाचनानंतर केलेल्या पूरक कृतींचे दोन हेतू असतात. एक म्हणजे मुलांना नुकत्याच वाचलेल्या गोष्टींबद्दल विचार करायला संधी देणे आणि दुसरे म्हणजे वाचलेली गोष्ट मुलांना कितपत समजली आहे याचा अंदाज बांधता येणे. असंच कापलं. आणि मग आता या 3 अळ्या, ह्या आधी छोट्या अळ्या, मग त्यांच्या ह्या लठ्ठ झालेल्या अळ्या, खाली मग त्यांनी बनवलेले कोश, आणि मग सगळ्यात शेवटी बाहेर पडलेली फुलपाखरं. अशी चित्र आपल्याला लावायची आहेत. आणि तुम्ही मला लावून दाखवायचं की सगळ्यात पहिल्यांदा कुठलं चित्र लावायचं, नंतर कुठलं चित्र लावायचं, ते तुम्ही लावून दाखवा. सगळ्यात पहिल्यांदा कुठलं चित्र लावणार आपण सांगा. 3 अळ्या होत्या, तर कुठल्या अळ्यांचं चित्र लावणार. या छोट्या अळ्यांचं. अगदी बरोबर. आधी 3 छोट्या अळ्या होत्या. मग त्या खूप पानं खाऊन काय झाल्या, लठ्ठ झाल्या. मग ते त्या 3 अळ्यांची चित्र लावा. 3 लठ्ठ अळ्यांची चित्र. त्याच्यानंतर इथे एका खाली एक, इथे लाव, इथे मध्ये लाव. आणि मग त्या सगळ्या कोशामध्ये जाऊन झोपल्या. अगदी बरोबर. एकेका कोशामध्ये एक एक. बरोबर. नाही, मोठ्या आळ्या, छोट्या आळ्या अजून कोशात नाही गेलेल्या, मोठ्या. आणि आपण जर असं मागे पुढे ती चित्र लावली ना तर आपली गोष्ट उलटी सुलटी होणार. त्यामुळे ह्या छोट्या आळ्या, हे छोट्या आळ्या, मग त्या मोठ्या आळ्या कोशात जाऊन लपल्या. ही चित्र त्याच्यानंतर येणार. इकडे आन्सर आहे प्लीज. आणि मग त्यातून एक एक फुलपाखरू निघालं. त्याला वेळ आहे अजून, त्याला वेळ आहे आपल्या गोष्टीमध्ये. तुम्ही विचार नाही करत आहे चित्र लावताना. कुठली 3 फुलपाखरं आधी निघाली. शाबास. एक पिवळं, मला शब्द ऐकवा की. एक पिवळं, एक लाल आणि एक पांढरं. मग त्या 3 कोशांच्या बाजूला 3 फुलपाखरं लावा. आणि मग पांढरं फुलपाखरू इंद्रधनुष्यावर बसून, आर्यन तुझ्या हातामध्ये पांढरं फुलपाखरू होतं ना, मग मग आता ते काढून टाकायचं. अगदी बरोबर आहे, काढून टाकते आळ्यातून. आणि एक एक फुलपाखरू एक एक कोशाच्या जवळ ठेव. मग नंतर मिळाले खाद्य. आणि मग ह्या 3 मैत्रिणी, रंगीबेरंगी मैत्रिणी एकत्र कुठेतरी उडून गेल्या. या फिल्ममधून आपण पुढील गोष्टी शिकलो. वाचून दाखवताना ताई आणि मुलांमधली देवाणघेवाण महत्त्वाची असते. वाचनातील सक्रिय सहभागामुळे मुलांना ऐकलेल्या मजकुराचा अर्थ स्वतः लावण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांना गोष्टी अधिक स्पष्टपणे समजतात. नवे शब्द, भाषेची काही वैशिष्ट्य याकडे मुलांचं लक्ष पद्धतशीरपणे वेधून घेता येतं. आपल्या आवाजातून आणि हावभावातून शब्द जिवंत व्हायला हवेत. यामुळे गोष्टीचा अर्थ समजायला मदत होते. गोष्ट वाचून दाखवल्यानंतर लहानशी पूरक कृती केल्यामुळे मुलांना गोष्टीबद्दल विचार करण्याची संधी मिळते आणि त्यांना गोष्ट कितपत समजली आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येतो.